नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करंट स्टडी 24 या चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती शिपाई प्रश्नपत्रिका बघणार आहोत. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. ग्राम सचिवालय स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? तर आंध्र प्रदेश हे राज्य ठरलेले आहे. नेक्स्ट, अधिकृत फुलपाखरू घोषित करणारे पहिले राज्य खालीलपैकी कोणते आहे? तर महाराष्ट्र हे आहे. नेक्स्ट, देशातील पहिला कंचना कॅफे खालीलपैकी कुठे सुरू झाला? तर अंबिकापुरम येथे सुरू झालेला आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाला मुंबईचा सिंह असे संबोधले जात होते? तर फिरोजशाह मेहता यांना संबोधले जात होते. नेक्स्ट, पवनहंस ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर ही संस्था हेलिकॉप्टरशी संबंधित आहे. नेक्स्ट, 500 रुपयाच्या नोटेवर कशाची प्रतिमा आहे? तर लाल किल्ल्याची प्रतिमा आहे. नेक्स्ट, रेशीम उत्पादनात भारतात राज्य अग्रेसर आहे. कोणते राज्य? तर कर्नाटक हे राज्य अग्रेसर आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते? तर साल्हेर हे आहे. नेक्स्ट, विद्युत परिपथामधील एकूण रोध कमी करण्यासाठी कोणती जोडणी आवश्यकता आहे? तर रोधांची समांतर जोडणी आवश्यकता आहे. नेक्स्ट, महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेले भात संशोधन केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर हे कर्जत या ठिकाणी आहे. नेक्स्ट, भारतीय काँग्रेसची स्थापना कोणाद्वारे झाली? तर भारतीय काँग्रेसची स्थापना ही डॉक्टर ए.ओ. ह्यूम यांच्याद्वारे झालेली आहे. नेक्स्ट, महाराष्ट्रातील कोणता जिल्हा गोवा या राज्यात जोडतो? तर सिंधुदुर्ग हा जिल्हा. नेक्स्ट, महाराष्ट्रात जिल्हा परिषद कधी स्थापन झाली? तर 1960ला झालेली आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र व गोवा राज्याचे विभाजन करते? तर तेरेखोल नदी गोवा व महाराष्ट्र राज्याचे विभाजन करते. नेक्स्ट, भारतातील पहिला बोलपट कोणता? तर अलमारा हा आहे. नेक्स्ट, भारतात सर्वाधिक दूध उत्पादनाचे राज्य कोणते आहे? तर उत्तर प्रदेश हे आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहेत? तर लातूर या जिल्ह्यामध्ये. नेक्स्ट, दूध तुपाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते? तर धुळे या जिल्ह्याला ओळखले जाते. नेक्स्ट, रिकामी जागा हे भारताचे प्रमुख अन्न होय? तर भात हे भारताचे प्रमुख अन्न होय. नेक्स्ट, 100% आदिवासी जिल्हा कोणता? तर नंदुरबार हा आहे. कोणत्या लिपीचा सर्व लिपीचा जननी असे म्हणतात? तर ब्राह्मी लिपीला सर्व लिपीची जननी असे म्हटले जाते. खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी, पुल्लिंगी तसेच नपुंसकलिंगी आहे? तर पोरहा. संचित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर साठवलेले असा होतो. नेक्स्ट, मराठी व्याकरणात शब्दाच्या जाती किती आहेत? तर 8 आहेत. नेक्स्ट, अडणीवरचा शेख म्हणजेच उच्च पदावरील अपात्र व्यक्ती. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती मूळ संख्या नाही? तर 77 ही मूळ संख्या नाही आहे. नेक्स्ट, दोन संख्याची बेरीज 96 व वजाबाकी 24 आहे, तर त्याचे गुणोत्तर किती? तर त्याचे गुणोत्तर 5-3 एवढे आहे. 504 मीटर तार 8 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती मीटर असेल? तर 56 मीटर असेल. नेक्स्ट, एका वर्गात 39 मुलांची सरासरी वय 17 आहे. शिक्षकांचे वय मिळवल्यास ते सरासरी 18 होते, तर शिक्षकाचे वय किती? तर शिक्षकाचे वय 57 होईल. नेक्स्ट, एक धावपट्टू 200 मी अंतर 24 सेकंदात पार करतो, तर त्यास ताशी वेग किती? तर त्याला 30 एवढा ताशी वेग लागतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.